नमस्कार मंडळी, आजच्या गोष्टीचं नाव आहे पाकिटातील खाताना. घरामध्ये आजोबांनी किराणा सामानाची यादी हाती घेतली, म्हणजेच वाण सामानाची. तर एक एक जिन्नस सांगत असताना घरातील प्रत्येक सदस्य आपल्या आवडीचे किंवा आपल्याला हवे असलेले पदार्थ सांगत होता. त्यानुसार आता किराणा माल भरला जाणार होता. दर महिन्याचीच ही त्यांच्या घरातील पद्धत होती. हे सगळे अधिकार आजोबांकडे होते. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले आजोबा आता घरातल्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या आपल्या हाती घेऊन होते. तशा तर संसाराचा मोठा गाडा त्यांनी ओढला होता, पण तरीही काही जबाबदाऱ्या आजही त्यांना निभवायची इच्छा होती. आपण सक्रिय राहू, ॲक्टिव्ह राहू, तर आपलं निवृत्तीचं वय आणखी आनंदी राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं ठणठणीत जीवन राहील, असं त्यांचं काहीतरी तत्त्वज्ञान होतं. ते अगदी बरोबरही होतं. आजोबांनी काही सामानाची नावं कागदावर लिहून काढली. त्यासाठी नातवांची मदतही घेतली. नातवंडानं त्यामध्ये शेवटी चिप्सची पाकिटं लिहिली. जवळपास 20-30 पाकिटं असं त्याच्यासमोर लिहिण्यात आलं. म्हणजे या सामानासोबत 20 पाकिटांची चिप्सची माळही आणणं आता आजोबांना कंपल्सरी झालेलं होतं. अधूनमधून तो असं पाकिट बंद खाण्याचा त्याला नाद लागलेला होता. आजोबांना हे खटकत होतं. प्रत्येक गोष्ट कुठून तरी पॅकिंगची असली म्हणजे ती शुद्ध आणि आरोग्यदायी असतेच, असा एक जो सुशिक्षितांचा जो समज झाला आहे, किंवा ही अंधश्रद्धाच म्हणा, सुशिक्षितांची अंधश्रद्धा, ही काही योग्य नाही बरं का, असं आजोबा ठणकावून सांगायचे. पण नातू ऐकेल तर तो ऐकायचाच नाही. आजोबा हे तुम्हाला आणावंच लागेल, बाकी सामान नाही आणलं तरी चालेल. हां, बस आता तुझं तेच करतो. घरात आपण काय करू, सगळ्या डब्यांमध्ये चिप्स, कसली पाकिटं, नको त्या गोष्टी, तुझे ते काय कोल्ड्रिंक्स ते आणून ठेवत जाऊ. घरात धान्य किंवा आपण घरातले पदार्थ बनवून आता बंदच करूयात. सगळं काही पाकिट बंद, रेडीमेड, फास्ट फूड हेच सगळं आणून भरूयात. ऐकलं का सुनबाई, आपण पुढल्या महिन्यात आहे ना वाण सामानाची यादी आता करायलाच नको. तुझ्या चिरंजीवानं सांगितलं की नाही, आपण काय करू, सगळं रेडी टू ईट असं आहे ना, हाच मंत्र आहे ना तुझा आता बडबाळा, तोच आता आपण फॉलो करूयात. हां, ते आपण काय करू, फॉलो करू. हो आजोबा, तुम्ही चिडलात, लक्षात आलं. बरं, तुम्हाला जेवढं आणायचं तेवढं आणा बाबा. एरवी काय, मी कॅन्टीनला गेलो ना मित्रांसोबत, माझे मित्र मला देत असतात, ते माझा लाड करतात, तुम्ही जाऊ द्या. अरे आता तू केवढा झाला आहेस, ग्रॅज्युएशन चाललं आहे ना तुझं, आणि अजूनही तुला हे कळत नाही का की आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, थोडा तर विचार कर. अरे नको आपल्या जिभेचे एवढे आपण चोचले करायला. आजोबा तळमळीनं सांगत होते, पण त्याच्या काही लक्षात आलं नाही. तो लगेच बाहेर पडला आणि बाईकचा किक मारून तो निघूनही गेला वाऱ्यासारखा. काय होईल या पोराचं कोण जाणे बाबा. मुलाला समजावून सांगितलं, मुलगा ऐकण्यात तरी होता. ही नवी पिढी, बापरे बाप, असं म्हणून आजोबा वैतागून दुकानाकडे निघून गेले. काही वेळानं त्यांनी सगळं वाण सामान आणलं आणि ठरल्याप्रमाणे चिप्सही सोबत आणलेले होते. नातू कॉलेजातून आला आणि आधी त्यानं चिप्स खाल्ले, सोबत छोटंसं कोल्ड्रिंकही पिलं. आजोबांना हे मुळीच पटत नव्हतं. अगदी डोळ्यांना पाहावंच सुद्धा नव्हतं, हे काय चाललं आहे. अचानक त्यांच्या हातात पेपर आला आणि मग त्यांनी त्याचा नाद सोडून पेपरमध्ये डोकं घातलं. त्यात कार्सिनोजेन नावाच्या एका घटकामुळं कशाप्रकारे कॅन्सर होतोय याची माहिती देणारी एक अत्यंत महत्त्वाची बातमी ते वाचत होते. कार्सिनोजेन आहे तरी काय, तो कसा पदार्थ असतो, तो खाद्यपदार्थामध्ये कसा मिसळला जातो. कंपन्यांमध्ये अनेकदा खाद्यपदार्थाचं आयुष्य वाढावं, तो जास्त काळ टिकावा, त्याला बॅक्टेरिया लागू नयेत किंवा फंगस होऊ नये किंवा बुरशी लागू नये म्हणून तो पदार्थ
त्यामध्ये टाकला जातो. तो बऱ्याचदा कीटकनाशकाच्या रूपात असतो आणि त्याचं जर प्रमाण वाढलं तर ते मानवी आरोग्यासाठी घातक असतं. मग एवढा घातक पदार्थ त्या आपल्या आवडत्या पदार्थात टाकलेला असताना, त्याच्यासाठी वापरलेला असताना आपण तो खायचा तरी कशाला? बरं, हे कळाल्यानंतरही आपण फक्त जिभेचे चोचले म्हणून तो खायचा आणि असाध्य किंवा अत्यंत कठीण दुर्धर अशा आजाराला निमंत्रण द्यायचं तरी कशाला? हे काही आजोबांना पटत नव्हतं. चिप्समध्ये तर बंद पाकिटामध्ये चिप्स असतात, काही चिप्स असतात आणि ते फुगीर असतं, ते पाकिटही फुगीर असतं. त्याच्यामध्ये नुसतीच हवा भरल्यासारखं असते. आपण म्हणतोय काय बाबा, पूर्वी फार भरून यायचं आणि आता नुसतीच हवा असते, चिप्स मात्र थोडेच असतात, काय फसवणूक करतात वगैरे असं एवढं बोललं जातं. पण ह्यामध्ये असलेला वायू हा कार्सिनोजेन या घटकाचा असतो याची जाणीव मात्र आपल्याला नसते, कारण आपण त्या बाबतीत तितकी जागृत नसतो किंवा आपल्याला असं जागृत होऊन घ्यायचंही नसतं. आपण काय वाचवणार आहोत, जेवढं जगायचं तेवढं जगूयात असा विचार करणारे पुष्कळ असतात. पण स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं कितपत योग्य आहे? आपला विवेक इतका आपण निद्राधीन करून टाकला आहे का वगैरे आजोबा विचार करत होते, स्वतःशीच वैताग करत होते. ह्या पिढीला हे शहाणपण आलंच पाहिजे असं त्यांना वाटत होतं. असे पदार्थ खाताना एकदा विचार जरूर केला पाहिजे. आपण बंद पाकिटातलं खातोय ते शुद्ध, सात्विक किंवा ते हायजीन वगैरे आहे असं मानून आपण ते खातो, पण खरंच ते या सगळ्या निकषांवर, या मापदंडावर उतरतं का? किमान एकदा तरी याबद्दल विचार केला पाहिजे. त्यात असलेले घटक कोणते आहेत हे पाहण्यासाठी आपण तितकासा वेळ देतो का? ते गरजेचं वाटतं का? आपण एवढे सुशिक्षित, शिकलेले, पण आपण या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष करत चाललो आहे. केवळ अनुकरण करतो आहे किंवा आळस करतो आहे. रेडी टू ईट म्हणजे खाण्यासाठी तयार असलं म्हणजे झालं. मग ते भलेही अनारोग्य निर्माण करणार असू दे किंवा अनेक रोगांना आमंत्रण देणार असू दे, आपण ते स्वीकारत चाललो आहे. हे कितपत बरोबर आहे? नाहीच. आजोबा नातवंडाला सांगत होते. आता मात्र नातवंडाचा विचार काहीसा बदलला होता. तो त्या चिप्सच्या पाकिटाकडे निरखून पाहू लागला आणि त्यात असलेले विविध घटक आता तपासून पाहू लागला. त्यासाठी त्यानं मोबाईलचीही मदत घेतली आणि कुठला घटक किती प्रमाणात आहे आणि कुठला नाही याचा तो अभ्यास करू लागला. सहजच करू लागला. इतर गोष्टींचा करतो तसाच. कारण आपण एखादा पदार्थ आपल्या पोटात टाकतोय तेव्हा आपण किती मोठी जोखीम पत्करलेली असती याची जाणीव आपल्याला किमान असलीच पाहिजे. म्हणूनच आपण सुजाण असलं पाहिजे. अंधानुकरण करता कामा नये. आपण काय खातोय हे आपल्याला नक्की माहीत पाहिजे. म्हणूनच पुढच्या वेळेसपासून बंद पाकिटातलं किंवा पाकिटातलं खाताना आपण नक्कीच विचार करू असं प्रॉमिस त्यानं आजोबाला केलं. तेव्हा कुठं त्याच्या आजोबाचा जीव भांड्यात पडला. नाही, आता लेकराला समजलं बरं का, इथून पुढं कॅन्टीनमध्ये खातानासुद्धा नक्की विचारपूर्वक खाईन. जास्त तेलकट, रेडीमेड किंवा फास्ट फूड ह्या गोष्टी टाळेल असं तो म्हणाला. आता घरातलंच खाईन, आईच्या हातचं, ताईच्या हातचं, मावशींच्या हातचं, आजीच्या हातचं. कारण खरंच मला कळालं आहे आता आजोबा, या गोष्टीला एक वेगळी चव असते, त्यात एक दर्जा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं सर्वांचं प्रेम असतं. हे प्रेम आपल्याला शतायुषी करू शकतं, म्हणजे दीर्घायू करू शकतं, आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवू शकतं. बस कळालं बरं का आता आजोबा. त्याच्या बोलण्यानं त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला शाबासकीही दिली. लेकराला समजलं, यातच त्यांना धन्यता वाटत होती. झाली आजची गोष्ट. पुढच्या भागात भेटूयात नव्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.